अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत उपयोगी पडणार सर्दीचा पेशंट डॉक्टर येणार त्यासोबत मोफत जनता नाही. तुम्ही कधी अशी ॲडव्हर्टायझिंग बघितली आहे का? नमस्कार मित्रांनो, मी विजय तुमचं पुन्हा स्वागत करतो माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. मी आत्ता आलेलो आहे स्वारगेटमध्ये आणि बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ बनवत आहे. पहिलं तर माफ करा, खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवत आहे. कारणं ही तशीच होती, पण ते सांगण्यात काय अर्थ नाही आहे. तर आजचा प्रवास आपण एन्जॉय करूया. छोटासा प्रॉब्लेम झाला आहे, गाडीत बसलो आणि कॅशच काढलेली नाही आहे. नंतर लक्षामध्ये आलं, अरे आपण तर प्रवास करतोय पण आपल्याकडे कॅश कुठे आहे. त्यामुळे कंडक्टरला म्हणलो कॅश काढून घेऊन येतो मी, तोपर्यंत वेळ आहे का. वेळ आहे म्हणला, बघूया कॅश तर काढूया आपण. गाडी असली तर ठीक, नाही तर मग दुसऱ्या गाडीने जाऊया. जय भाऊ, कॅश तर काढली. आता बघूया गाडी आहे का गेली, नाही तर मग दुसऱ्या गाडीशिवाय पर्याय नाही आहे. फक्त 5 मिनटं राहिलेले गाडी सुटायला. आता पटकन गाडीमध्ये जाऊया. एवढी धावपळ केली पण गाडी गेली. या ठिकाणी लागलेली गाडी. बरं झालं बॅग घेऊन उतरलं, ना तर बॅग सुद्धा गेली असती माझी. आता दुसरी गाडी बघूया. आधीची गाडी भेटलेली मला, ती गाडी होती भिवंडी विजापूर, आणि तिचा रस्ता जो होता, तिचा मार्ग जो होता तो वेगळा होता. ती सातारा, कराड, वीट, जत अशा मार्गे जाणार होती. पण आत्ताची जी गाडी आहे, मला जी आता विजापूर गाडी भेटली, ती गाडी जाते पुणे, पिंपरी चिंचवड, फलटण, पंढरपूर, धळकी आणि विजापूर. म्हणजे ॲक्च्युली ही गाडी पंढरपूर मार्गे विजापूरला जाणार आहे. आणि पंढरपूर मार्गे विजापूरचं अंतर आहे 323 किलोमीटर. आपल्याला किती वेळ लागेल जायला विजापूरला? म्हणजे किती वाजेपर्यंत जायला आपण? 7 का? पुण्यामधून म्हणजे सकाळी पहिली गाडी किती वाजता सुटते? 7 वाजता पहिली गाडी. अच्छा, आणि शेवटची गाडी? हां का? विजापूरवरनं स्वारगेटची गाडी गेली 9ला. गाडी होती आपली ठाणे भिवंडी होती. त्या गाडीमध्ये बसलेलो मी, पण माझे लक्षातच नाही पैसे काढायचे कॅश. ATMला गेलो पैसे काढायला, तोपर्यंत गाडी गेली. त्याच्या त्या गाडीने जाणार होतो मी हां. ती विजापूर मधून जाते ना खेडेगावात? ते इकडून जाते ना कराड मार्गे? नाही, ती दुसरी विजापूर असते, मुंबई विजापूर असते. हा, ती भिवंडी विजापूर होती. ती तिकडून जाते, ती सातारा मार्गे खाली. तिथं 9 वाजता जाते ना स्वारगेटवाल्याची शेवटची गाडी. हा ना. आणि विजापूरला गाडी नाही. विजापूरवरनं पहिली मग अशीच असेल ना, असंच टायमिंग असेल ना? 5:30 पहिली गाडी, आपली गाडी थोडी हीच ना? ही नाही, ह्याच्याबद्दल एक गेली. अच्छा, म्हणजे आता जी गेलेली ती तिथून पहिली निघते? हां, ती पहिली निघते 5:30ला, पण नंतर निघते 6:30ला स्वारगेटवाल्याची, आणि आपली 7:30ला. ओके. तर अशा प्रकारे गाड्यांचं आहे.
आपण आलेलो आहोत आता महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या खंडेरायांच्या जेजुरीमध्ये. तुम्हाला माहिती आहे जे खंडोबाचं मंदिर आहे ते साधारणतः 3 शतकापूर्वींचं आहे. एक छोटासा ब्रेक पण झाला आहे आणि हे आहे जेजुरीचं एस टी स्टँड आणि आपली गाडी. आलेलो आहोत आपण निऱ्यामध्ये आणि रस्ता सगळा सिंगल आहे. बहुतेक पंढरपूरपर्यंत तरी तसंच रस्ता आहे. पुढे माहिती नाही मी कधी ह्या अरे उशीर झाला गाडीला 2 मिनिटं फक्त ग्लास दिला झालं का. आलेलो आहोत आपण लोणंदमध्ये आणि ॲक्च्युली खूप ट्रॅफिक होतं. तुम्ही पाहिलं असेल की रस्ता एकदम 2 लेन आहे फक्त, म्हणजे सिंगल रोड म्हणतो आपण याला. पुण्यापासून पंढरपूरपर्यंत तरी फलटण मार्गे रस्ता हा सिंगलच आहे, त्यामुळे वेळ लागतोय. आणि आज रविवार असल्यामुळे म्हणजे मी जो हा व्हिडिओ शूट करतोय तेव्हा रविवार आहे, त्यामुळे बहुतेक रस्त्याला गर्दी जास्त आहे. आणि 2 रस्ते आहेत. मी ॲक्च्युली पंढरपूरपर्यंत सांगतो तुम्हाला. पंढरपूरपर्यंत फलटण मार्गे एक रस्ता आहे आणि एक दुसरा जो आहे तो टेंभुर्णी मार्गे आहे. टेंभुर्णीपर्यंत रस्ता एकदम मस्त आहे, एकदम म्हणजे सोलापूर हायवे आहे. आणि तिथून पुढे सुद्धा रस्ता छान केलेला आहे. पंढरपूरपर्यंत गेलेलो आहे मी, पण ह्या रोडनी नव्हतं गेलो मी, त्या रोडनी गेलेलो टेंभुर्णी मार्गे. आणि आता बघूया गाडी कुठे थांबते आपली जेवणासाठी. भूक लागली मला.
आपण आलेलो आहोत आता फलटणमध्ये आणि टाईम झाला आहे 1:06. आतापर्यंत आपण क्रॉस केलेला आहे 104 किलोमीटर. जेवायला कुठं थांबते गाडी? तर एक छोटासा म्हणण्यापेक्षा नेहमीचा जो एक स्टॉप असतो जेवणासाठी, हॉटेल गारवा म्हणून आहे. खाऊन घेतो, भूक लागली मला. आणि नात्यापोते फक्त 4 किलोमीटर आहे आणि तिथून पुढे मग डायरेक्ट पंढरपूर, आणि पंढरपूर, मंगळवेढा आणि विजापूर. चला तर मग काहीतरी खाऊन घेऊया. जरा भूक लागली, जरा नाही जास्तच भूक लागली. बॅग पहिले घेतो सोबती. दाल तडका भेटेल का लगेच? भेटेल ना. बाहेरच बसतो कारण समोर गाडी पण दिसते आपल्याला, त्यामुळे गाडी जरी निघाली तरी लगेच दिसेल. आणि इथं आहे राजगुरुनगर पंढरपूर, हे आहे स्वारगेट पंढरपूर, आणि त्याच्या पलीकडे आपली चिंचवड विजापूर. डाळ तडक्यामधली ना ही जी मिरची आहे ती एकदा खाऊन बघा, एकदम मस्त लागते. मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण पाहिलं असं, मी डाळ तडका व्यतिरिक्त दुसरं काही घेत नाही जास्त, कारण डाळ कसं की एकदम पटकन तयार होते आणि एकदम गरम गरम भेटते आणि फ्रेश भेटते. त्यामुळे मग मी सारखं प्रत्येक वेळेस डाळ तडकाच घेतो, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही घेत नाही. आणि टेस्ट छान आहे, छान आहे.
सभी का पेशेंट डॉक्टर येणार त्यासोबत मोफत जनता नाही. तुम्ही कधी अशी ॲडव्हर्टायझिंग बघितली आहे का? असं एक्सरे त्यासोबत मोफत जनता नाही. एक छोटासा प्रॉब्लेम झाला होता. एक प्रवासी फलटणमध्ये उतरलेला खाली आणि त्याची बॅग गाडीमध्येच राहिली आणि त्यामुळे गाडी पंढरपूरमध्ये अजून थांबलेलीच आहे. त्यामुळे लेट होतं आहे. तो प्रवासी येतो आहे, त्याची बॅग येणार का तो परत गाडीमध्ये येणार आहे ते पण माहीत नाही आहे. त्यामुळे लेट व्हायला लागलं आहे. तुम्हाला आठवत असेल आपण पंढरपूरला आलेलो. तो प्रवास होता कोल्हापूर ते नांदेड. रात्रीचं साधारण 1 ते 1:30च्या दरम्यान आपण काहीतरी इथे आलतो वाटतं पंढरपूरमध्ये. तसं म्हणायला गेलं तर स्पेस भरपूर आहे पंढरपूर एस टी स्टँडचा. हे सुलभ शौचालय एवढं मोठं आहे इथे पंढरपूरमध्ये. एक गोष्ट सांगायची राहिलेली की पुणे ते विजापूरचं तिकीट दर आहे 425 रुपये आणि पंढरपूरपर्यंतचा तिकीट साधारणतः 285 असं काहीतरी आहे. बाकी पंढरपूरचा चहा एकदम मस्त आहे. चहा मस्त आहे रे. चहा आणि हा व्हिडिओ मी इथं संपवत आहे कारण हे तसंच आहे. विजापूरपर्यंतचं तिकीट पण काढलेलं आहे मी, ते जाऊ शकत नाही आहे. बाकी पंढरपूरमधला म्हणजे पंढरपूरमध्ये कधी आला तर त्या हॉटेलमध्ये एस टी स्टँडमध्येच हॉटेल आहे. एकदा चहा प्या, एक नंबर.